कशाचं माहित नाही साहेब, त्याने काय सांगतच नव्हतं आम्हाला घरात. कशाचं ते पोरीचं मॅटर आहे म्हणून सांगितलं नाही. दोस्त मला असं केलं पण काहीच सांगितलं नाही ते मला. काय सांगितलं होतं? आदित्यची बायको आहे त्याने. आदित्यची बायको आहे बायको आहे त्याने करून घेणार आहे, लव्ह मॅरेज आहे त्याने म्हणून सांगितलं होतं आम्हाला. सध्या प्रश्न असा उपस्थित होतोय की रोहित जो आहे माझ्या जे आई वडील आहे तो सख्खे नाहीयेत, त्याच्यामध्ये तो टेन्शन मध्ये होता असं म्हणजे अशी चर्चा चालू आहे. आमच्याकडे प्रूफ आहे, शाळा दाखला आहे, रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे. जे रूपा भवानी 6 मित्रांची बैठक झाली होती काय ते काही बी माहिती नाही. मालकाच्या म्हणण्यानुसार रोहितचं लग्न झालं होतं, त्याला एक मुलगी आहे. कुठला भाडको बोललाय रुबेटचा लगीन झाला म्हणून रोहितचा? कोण सांगितलं तुम्हाला? आम्ही आई वडील आम्ही करणार, आम्ही हे करणार. आम्हाला ते आदित्यमुळे झालेलं आहे. आदित्य काय आलंय, आदित्य करणार त्याने. माझ्या जीवापेक्षा जास्त आहे माझ्या आदित्य, माझा दोस्त आहे. मला आई बाप नको, मला दोस्त पाहिजे. मला ते दोस्तामुळे झालाय बघा हे समजा. आणि ते पोरगी आणि ते पोरगा बहीण भाऊ सारखी आम्हाला माहिती आहे, कारण आम्ही ते या पोराची आम्ही इंस्टा स्टोरी बघतो. वीडियो शुरू करने से पहले अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं. काकू, सध्या रोहितची डेथ झालेली आहे, अशी चर्चा सुरू आहे की रोहित हा त्याचे सख्खे आई वडील नाहीयेत म्हणून हा टोकाचा पाऊल उचललेला आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? रोहित माझा मुलगा आहे साहेब, त्याचा 22 वय चालू आहे सध्याला. आता पुढच्या महिन्यात 22 पूर्ण होते, त्याला 23 लागते. त्याने घरात भांडण करून बाहेर गेलं साहेब. तिने असं करता म्हणून मला माहित नव्हतं. त्याच्या वडिलाला पण मारहाण करून त्याने हाकला होता. माझा मुलगा माझ्या जवळ आहे म्हणून मी ठेवून घेतले, त्याच्या बापाला मी घेतले नव्हते बाबा. त्याने गाडीवर किल्ल्यावर कामाला मी गेलते. त्याने रोहितला कशाचं टेन्शन होतं म्हणून हा टोकाचा पाऊल उचलला? कशाचं माहित नाही साहेब, त्याने काय सांगतच नव्हतं आम्हाला घरात. कशाचं ते पोरीचं मॅटर आहे म्हणून सांगितलं नाही. दोस्त मला असं केलं पण काहीच सांगितलं नाही ते मला. ते रोहित आणि त्या जे अश्विनी आहे मयत, हे भाऊ बहीण होते. त्यांची ओळख कशी काय झाली? तुम्हाला काय माहिती होतं? रोहित सांगितलं होतं? काय माहित नाही साहेब, ते मला आदित्यच्या बायको आहे म्हणून एवढं सांगितलं होतं मला त्यांनी. कोण रोहित काय सांगितलं होतं? आदित्यच्या बायको आहे त्याने. आदित्यची बायको आहे त्याने करून घेणार आहे, लव्ह मॅरेज आहे त्याने म्हणून सांगितलं होतं आम्हाला. अच्छा, रोहितची आणि त्या अश्विनीची ओळख कशी झाली होती? कधी? शाळेत नाहीत म्हणून त्याने समजेजण एका शाळेत शिकलेले काडदे हायस्कूल मध्ये होते समजेजण शाळेत. त्याच्यामुळे त्यांची तेवढं दोस्ती होतं. सध्या प्रश्न असा उपस्थित होतोय की रोहित जो आहे माझ्या जे आई वडील आहे तो सख्खे नाहीयेत, त्याच्यामध्ये तो टेन्शन मध्ये होता असं त्या चिठ्ठीमध्ये म्हणजे अशी चर्चा चालू आहे. नेमकं काय आहे प्रकरण? मी तिची आई आहे साहेब, तिची आई कुठली आहे? दुसरी आम्हाला आणून दाखवा, आम्ही मान आहे म्हणून सांगते. मी आहे बाप, आई बाप मी आहे की तिचं दाखला दाखवते साहेब. भीमाशंकर हनुमंत ठणकेदार बोलतो. माझा पोरगा गाडीवर रोहित ठणकेदार गाडीवर कामाला जात होतं, तिथं येता कामाला जात होतं. मग तिने अचानक ते दुधाच्या गाडीवर कामाला जाताना तिने जो गेला, आज येईल उद्या येईल म्हणून आम्ही गप बसलो. तिने काय आलं नाही. ते कुठं ते मालकाचं घर आहे म्हणून तिथं गेलं. तिने गेल्यावर त्याने डायरेक्ट आम्हाला असा आपला डिपार्टमेंट आम्हाला फोन केले, असा रोहित पाशी घेऊन घेतलं म्हणून. मी बी किनारी काम करतो, मी बी गाडीवरच लाईनवरच आहे. मला बोलायला मी ताबडतोब पळून आलो. आपला MIDC पोलीस चौकीला आलो. MIDC पोलीस चौकीमध्ये विचारले. आम्ही समजा काय असलं नवरा बायको आम्ही सांगितलं. सांगितलं मग तिथून साहेब म्हणले तुम्ही जावा. विषय हा येतोय की रोहित जो आत्महत्या केलेला आहे तो टेन्शन मध्ये होता की माझे सख्खे आई वडील नाही येत. आमच्याकडे प्रूफ आहे ना, आमच्याकडे प्रूफ आहे. शाळा दाखला आहे,
रेशन कार्ड आहे, आधार कार्ड आहे, हे आधार कार्ड आहे. एक मिनिट. हा चर्चा चालू आहे. कोण म्हणले ते आई बाप नाही म्हणून? हा प्रूफ अजून काय पाहिजे तुम्हाला? 2001 मध्ये आपला हे शाळेचा दाखला, जन्म. कशाच्या तणावामध्ये तो होता? काय भांडण वगैरे झाले होते का तुमच्या? नाही, आम्ही तर लाईनवर चालत होतो. ते घरात आहे म्हणून आम्ही आमच्या याच्यावर जात होतो. त्या मित्रांबाबत आपल्याला काय माहिती काय माहिती असलं तर आम्ही काय तर तुम्हाला सांगितलं असतो ना. आम्हाला त्यांच्या मित्राबरोबर काही बी माहिती नाही ना. माहिती असलं तर आम्ही जाऊन साहेबा लोकांना सांगितलं होतं. आता जी मयत मुलगी आहे अश्विनी आणि आपला जो मुलगा आहे रोहित, यांच्या नात्याबद्दल तुम्हाला कधी बोललो होता का? नाही नाही, काय त्यांचा आता हे काय बाहेर काय पडलं तेव्हा कळलं आम्हाला. हा. तेव्हा कळलं. याचं पहिला आम्हाला काही बी माहिती नव्हतं. आणि रूपा भवानी मध्ये इथं तिथे 6 मित्रांची बैठक झाली होती. काय ते त्या संदर्भात ते काही बी माहिती नाही आम्हाला. मग हा कशाबद्दल हा टोकाचं पण उचलला? काय माहिती आहे ते आम्हाला माहिती असलं तर तुम्हाला काय तर न्यूजवर सांगतो ना. आम्हाला काही बी माहिती नाही ना. कधी बोलणं झालं होतं? काय बोलणं झालं शेवटी? बघा, मी गुरुवारी इथं आलो 3:30 वाजता आलो. मी चाललो होतो मोहोळला. असं मला फोन आला. आमच्या लखन कोळी फोन केला, मामा असं तुझा पोरगा पाशी घेतला. त्याच्यावर विश्वास नाही. हे जाऊ दे म्हणलो. आमची बहीण पण म्हणली असं झालं म्हणून. मग तेव्हा डिपार्टमेंट आम्हाला फोन केले, कुठला MIDC पोलीस चौकीवाला, असं रोहित ठणकेदार आत्महत्या करून घेतला म्हणून. मग आम्ही फोन करून घरात सांगितलं असं झालं, पहिला बघा म्हणून. यांनी पळत तिकडे गेल्यावर यांना तिथं चौकीमध्ये बोलवले. ते मी बी डायरेक्ट चौकीला गेलो. चौकीचा समजा साहेब लोक ते हे विचारून आम्हाला काय केलं, जावं म्हणले. त्यांना इकडं पाठवलं. मी शिवला गेलो. शिवमध्ये गेलं. पोरगा कुठं मला हात नेली. ते आता काय भेटायचं होत नाही तुम्हाला, उद्या येऊन तुम्ही भेटू शकता म्हणले. एवढं चौकशी तुम्ही करा लागला आहोत. आधी त्याला विचारा की मी आम्ही त्याची आई वडील ऐकत नाही मनुष्याने. या प्रकरणाबाबत आपल्याला काय वाटतं? काय माझ्या पोराला फसवून लोक मारली. ती कोण लोक मारले? आदित्यमुळे झालंय बघा. हे समजा ते आदित्यमुळे झालंय. आदित्यमुळे झालंय. आदित्यमुळेच हे झालंय. ते शाळेचा दोस्त करत होता माझा मुलगा जास्त. आता ते काय कोण आदित्य म्हणून जेलमध्ये टाकलं ना ते. म्हणजे पोलिसांनी त्याला अटक केली? हा, अटक केली. केलेलं आहे सर. ते आम्हाला सांगत होता. आपला रोहित आदित्य पहिला माझा भाऊ आहे. मुलगा मोठा लहान मोठा रोहितचं असं पण कळतंय की मालकाच्या म्हणण्यानुसार रोहितचं लग्न झालं होतं, त्याला एक मुलगी आहे. एक कोण कुठला भाडको बोललाय रुबेशचा लगीन झाला म्हणून? रोहितचा कोण सांगितलं तुम्हाला? आम्ही आई वडील आम्ही करणार, आम्ही हे करणार. अजून आम्हाला माहिती नाही माझा पोरगा कुठं आहे काय. अजून कसं का म्हणताय पोराचं लगीन झालं म्हणून, मुलगा आहे म्हणून कोण म्हणतं ते? हे बघा, हे रोहितचा फोटो. किती फोटो आहेत असले टप्पी पडले तेवढे फोटो दाखवते तुम्हाला. म्हणजे रोहितचं लग्न झालं नाहीये. नाही, आणून द्या. आम्हाला आणून द्या. हा, ते माझा पोराचं लगीन झाला म्हणलाय मालक. ते पोरगी ते पोराला आणून इथं द्या आम्हाला. त्याच्यानंतर तुमच्या त्या मालकाशी आपलं बोलणं वगैरे काय नाही झालं? कोण ते मालक कोण आहे त्याला ओळखत पण नाही. ते मालकाला पण ओळखत नाही. कुठं राहते ते मालक ते पण माहिती काय नाही. आपला मुलगा आहे, तुम्हाला वाटलं नाही की त्या मालकाशी आपण जिथं काम करू त्या ड्रायव्हर मालकाशी? काम करतो. अहो, 10 दिवस जात आहे. एक गाडीवर 10-12 दिवस जात होत. याने कायमचं इकडे चाललं म्हणून आम्हाला ते कळायला पाहिजे ना. असं पप्पा आता जे सुसाईड केलेली आहे ती जागा पण मालकाचीच आहे. हा बरोबर. आम्हाला असं म्हणलं नाही पप्पा आम्ही इथं चाललो म्हणून, मुलगा आहे म्हणून सांगितलं. इथं कामाला चाललं म्हणून सांगितलं नाही आम्हाला. हा, पोरगा चाललाय म्हणून आम्ही गप बसलो. मग काय मागणी आपल्याला काय वाटतं तुम्हाला या प्रकरणावर? काय सांगायचं शेवट काय सांगायचं? शेवट काय, माझा पोराला त्यांनी का बदनाम केली. ती लगीन झालंय लेकरू आहे म्हणला ना, मग ते मालकाला घेऊन या. ते लेकरा ते कोण आहे माझा सून आहे त्याला घेऊन येऊन माझ्या दरवाज्यावर बसवायचं.
अजून काय माझं हेच याच्यामध्ये एक तिसरा व्यक्ती आहे असं वाटतं का तुमच्या नाही नाही रोहितच्या आत्महत्येबद्दल? मला नाही, ते नाही. आदित्य एकच बघा, कोण म्हणताय? आम्ही म्हणतो आम्हाला ते आदित्यमुळेच झालेलं हे. आदित्य काय आलंय, आदित्य करणार त्याने. माझ्या जीवापेक्षा जास्त आहे माझ्या आदित्य, माझा दोस्त आहे. मला आई बाप नको, मला दोस्त पाहिजे म्हणत होते. ते दोस्तामुळे झालाय बघा हे समजा. आदित्य कधी आपल्या घरामध्ये आला होता? आदित्य आलता 2दा 3दा सारखं येत होतं. रात्री 12ला घेऊन जाणार, 1ला घेऊन जाणार, 2-2 दिवस कुठं गावाला घेऊन जाणार, असं करत होता त्यांनी. हा. जास्त त्याच गोष्ट ऐकल्या माझा जी मुलगा. मयत मुलगी आहे त्यांच्या परिवाराशी काय बोलणं झालंय आपलं? नाही बाबा, आम्हाला काहीच नाही. त्यांचे आई वडील पण आम्हाला माहित नाही. काल आम्ही सिव्हिल मध्ये बघितलं त्यांना, आम्ही कधीच बघितलं नाही. ते मुलीला पण नाही, त्याच्या आई वडिलाला पण नाही. आम्ही सिव्हिल मध्ये बोलणं वगैरे काय झालं? नाही काहीच नाही साहेब. नाव सुधाकर शिवशरण बेडसूर आहे आणि ते पोरगी आणि ते पोरगा बहीण भाऊ सारखे आम्हाला माहिती आहे. कारण आम्ही ते या पोराच्या आम्ही इंस्टा स्टोरी बघतो आणि कित्येक वेळा तर पोरगा आणि पोरा टिटू शोधतो की माझी बहीण किंवा माझे, तुम्ही आता विस्टर आयडी चेक करू शकता, त्याच्यावर बहिणीचंच पोस्ट आहे आणि ते पोरगा त्याला बहीण मानताय असं आम्हाला माहिती आहे. आम्ही तर समक्ष पोरला कधी बघितलं नाही, काय नाही, असं स्टोरी बघताना सांगितलेली गोष्ट आहे. रोहितच्या आयडीवर कोणकोणते व्हिडिओ येत होते, म्हणजे कसले व्हिडिओ टाकत होते? कसले म्हणजे फक्त बहिणीचे एक व्हिडिओ येते ते आणि स्वतःचे फोटो, तेवढं बघितलो आम्ही, काही जास्त बघितलं नाही. पोरीचे ते बहीण म्हणे एकदा म्हणजे 5-6 वेळा बघितलो आम्ही आणि बाकीचं ते रोहित त्याचे फोटो येणार. ते 6 मित्रांचं काय ग्रुप होतं? 6 मित्र ते आम्हाला मित्राच्या बाहेरचे माहित नाही. ती जी मित्र आहे ते आम्हाला आमच्या गल्लीत शाळेतील 6 मित्र होते. शाळेतलं वगैरे काय माहिती नाही. रोहित आपल्यासोबत कसा होता? लास्ट बोलणं कधी झालं होतं? रोहितचं तर लास्ट बोलणं माझ्या संघ तर बघा आता 10 दिवस झाले, 15 ते महिना दिवसांनी आम्हाला काय तर रेग्युलर भेटल्यावर बोलणार, तेवढंच माहिती आहे. त्यांनी बाहेरचं त्याचे मित्र त्याच्या बाहेरचं काय आहे ते आम्हाला माहिती नाही. एक मित्र म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल? कारण वगैरे त्यालाच माहिती आहे, पण ते पोरगा आणि पोरगी बहीण भाऊ आहेत एवढं आम्हाला माहिती है। अगर आप सोलापुर की हर छोटी बड़ी खबर सबसे पहले जानना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए और बेल आइकन दबाइए ताकि एक भी अपडेट छूटे नहीं।